वेलकम टू एव्हरीवन ऑन राठोड एम-पी-एस-सी अकॅडमी यूट्यूब चॅनल. तर चला आज आपण पाहूयात 5 जानेवारी 2025च्या चालू घडामोडी. तर पहिली चालू घडामोडी आहे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. यंदा 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पुणे या शहरात भरवण्यात येईल. अशी माहिती कोण दिली तर डॉक्टर जब्बार पटेल यांनी ही माहिती दिली. या चित्रपट महोत्सवात काय केलं जाईल तर चित्रपट विविध दाखवले जातील. याची सेंट्रल थीम मध्यवर्ती संकल्पना काय आहे तर राज कपूर यांची जन्मशताब्दी ही या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची मध्यवर्ती संकल्पना आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाला संत तुकाराम चित्रपट पुरस्कार देण्यात येईल. जगातील विविध देशांतील चित्रपट यामध्ये नॉमिनेट केले आहेत. इम्पॉर्टंट रिपोर्ट आलेली आहे एफडीआय ची. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परदेशी गुंतवणुकीला आपण एफडीआय म्हणतो. तर परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिला होता. लास्ट इयर पण फर्स्ट पोझिशनवर होता. यावर्षी सुद्धा फर्स्ट पोझिशनवर आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे 95% एफडीआय मध्ये वाढ झालेली आहे. तर लास्ट इयर ₹100 असेल तर यावेळेस 195 ते पण फक्त पहिल्या 6 महिन्यामध्येच एवढी ग्रोथ दिसून आली. मागील वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी रुपये इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. तर एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 या 6 महिन्याच्या कालावधीत 1,13,236 कोटी रुपये एफडीआय महाराष्ट्रात आलाय. तर एफडीआय मध्ये देशामधले कोणते राज्य पहिल्या 3 स्थानावर आहेत तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात. प्रथम क्रमांकाला सातत्याने महाराष्ट्र आहे. फॉलोड बाय गुजरात, फॉलोड बाय कर्नाटक, देन फॉलोड बाय गुजरात. नाव टी.व्ही. सोमनाथ यांचे भारताचे 33वे कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्यसेवा मेन्स 2024 या परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा करंट अफेअर आहे. कारण कॅबिनेट सेक्रेटरी डायरेक्ट सिलेबस पॉइंट आहे GS2 पेपरचा. तर आता 23वे कॅबिनेट सचिव म्हणून टी.व्ही. सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आली. याआधी कोण होते कॅबिनेट सचिव तर राजीव गौबा 1982 IAS अधिकारी होते. 1982 च्या बॅचचे IAS अधिकारी हे राजीव गौबा होते. ऑगस्ट 2024 पर्यंत 3 वेळा यांना एक्सटेन्शन दिलं. इयरली एक्सटेन्शन राजीव गौबाला 3 वर्ष कंटिन्युअसली भेटलं होतं. प्रतिष्ठित सॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार. आता सॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार हा सेफ्टी आणि सिक्युरिटी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा पुरस्कार दिला जातो स्थानांना. ठीक आहे. यावर्षी कोणाला देण्यात आलाय तर अयोध्येतील राम मंदिराला सुरक्षा व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल ब्रिटिश सुरक्षा परिषदेकडून हा सॉर्ड ऑफ ऑनर कोणाकडून दिला जातो तर ब्रिटिश देशातील ब्रिटिश सुरक्षा परिषदेकडून प्रतिष्ठित असा सॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार राम मंदिराला यावर्षी देण्यात आला. यामध्ये सेफ्टीची रँकिंग केली जाते. तर किती रँकिंग आहे सेफ्टीची तर 5 स्टार रँकिंग. 5 स्टार रँकिंग कोणाला भेटली तर अयोध्येच्या राम मंदिराला. लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. जॉइन आवर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल @RAMPSC. थँक यू.